नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण सकाळ झाल्यानंतर कोणकोणत्या कृती करत आहोत, त्या कृतीबरोबर मुलांना भाषा देण्याचं शिकत आहोत. आता झोपेतून उठल्याबरोबर काय संभाषण करावं, सकाळ झाली या घटनेला वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेने भाषा देऊन सकाळ शिकवणे, या प्रकारचा व्हिडिओ झाला. आता त्याच्यानंतर झाले आपण दात घासूया. आता दात घासल्यानंतर तोंड धुतल्यानंतर तुमचं बाळ दूध पितो की चहा पितो, त्यानुसार आपण त्याच्याबरोबर संभाषण करू शकतो. आता उदाहरणार्थ तो बाळ चहा पितोय, तर आपण त्याच्याशी कशा प्रकारे बोलू शकतो. तोंड धुतले ना तू, आता चल आपण आता चहा पिऊया. चल घे, तुझा कप कुठे आहे? इथे. हो, रॅकवरती तुझा कप ठेवलेला आहे. म्हणजे ह्याच्यातून त्याला कप, रॅक कुठे ठेवलाय या प्रश्नाचं उत्तर यासारखे संभाषण करत करत राहिल्यानंतर त्याला पण या प्रश्नाचं उत्तर देता येतं. आपण प्रश्न विचारला तरी किंवा आपण काय बोलतोय तो त्याला समजते. आणि त्याच्यानंतर आपण त्याला ही बघ, ही चहाची गाळणी, चल मी तुला चहा ओतून देते. ओतण्याची क्रिया त्याने पाहिलेली आहे, परंतु या क्रियेला चहा ओतणे हा शब्द त्याला माहीत नाहीये, म्हणून तो बोलत नाहीये. कुठलीही क्रिया हे बाळ डोळ्याने पाहते, त्याला माहीत आहे. आता चहा झाला म्हणजे तो अशा प्रकारचा कपमध्ये ओतला जाणार आहे, परंतु त्याच्यासाठी कुठली भाषा वापरायची हे त्याला माहीत नसतं. आपण ज्या वेळेस ती कृती करता करता बोलणार आहोत त्यावेळेस त्याला ते समजणार आहे की आईने चहा कपामध्ये ओतला, गाळला, या प्रकारची क्रियापद आपण त्याला शिकवणार आहोत. त्याच पद्धतीने मग आता चहा तुम्ही हातामध्ये घेतलाय, त्याच्या हातात एक कप दिलाय, आपल्या दिलाय, तर आपण त्याला म्हणू शकतो गार गरम. ही आपल्याला त्याच्यामध्ये संकल्पना पण स्पष्ट करू शकतो आपण की याच्यामध्ये चहा बघ खूप गरम आहे, तो थंड करून पे, तो चहा फुकून पे. अशा प्रकारे आपण सारखं अरे चहा गरम आहे, थांब, हळू पे, असं सांगून आपण त्याला त्या चहाच्या गरम आणि गार झालाय याविषयी शिकवणार आहोत. म्हणजे त्याच्यातून त्याला गार गरम ह्या गोष्टी समजतात. त्यानंतर आपण त्याला ज्या वेळेस तो चहा पिलाय, 1 घोट पिला, 2 घोट पिलाय, तर त्यावेळेस आपण त्याच्याबरोबर काय संभाषण करू शकतो. अरे चहा कसा झालाय, गोड झाला का की नाही झाला. म्हणजे ह्याच्यातून आपण त्याला बाळाला चहाची चव किंवा गोड चव कशी असते याविषयी आपण त्याला ज्ञान देणार आहे. हे आपलं सहज, म्हणजे घरामधील ज्या कृती चालू आहेत त्या कृतीमधून वेगवेगळं संभाषण करून त्याला आपण त्या प्रकारचं ज्ञान देतोय.